प्रशांत माळी, शिवनगर गुंठेवारीमध्ये राहते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी आमच्या इथे जे देहाडे म्हणून राहतात समोर, त्यांनी पाळीव कुत्रं पाळलेलं आहे. गावठी कुत्रं आहे त्यांच्याकडे. तर त्यांच्या मुलांनी पतंग पकडण्यास आला असताना माझा 5 वर्षाचा मुलगा खेळत होता. त्याच्या अंगावर ते कुत्रं पतंग पकडू नये म्हणून सोडून दिलं. त्याला ते कुत्रं चावलं. तर तेव्हा आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांनी तेव्हा 1 इंजेक्शनाचा खर्च केला आणि बाकीचे हात वरती करून घेतले व आम्ही कुत्रं सोडून देऊ अशी त्यांनी जिम्मेदारी घेतली होती. त्यांनी ते कुत्रं काही सोडलंच नाही. काल रोजी परत ते कुत्रं, माझी मुलगी आरतीला समोर गेलेली होती मंदिरामध्ये खेळायला, तेव्हा ते कुत्रं मागून आलं आणि तिच्या दंडाला परत चावलं. ती 5 वर्षाची आहे. तर काल ते म्हणे तुम्हाला मारायचं असेल तर तुम्ही माझ्या कुत्र्याला मारून टाकू शकतात. आम्ही काही त्याला सांगितलेलं नव्हतं चावायला. खर्च करायला आम्ही बाकीचा खर्च करणार नाही आणि ते डीपवर चावल्यामुळे त्यांना खर्च थोडासा डॉक्टरांनी एक्स्ट्रा सांगितला. ते डायरेक्ट नाही म्हणून पडले. तुम्हाला जे करायचं ते करा म्हणे, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. तर पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी, माझ्या पोरीला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी विनंती. त्यांचं पाळीव कुत्रा असं त्यांनी रॅबिसचे इंजेक्शन घेतलेले आहे. नाही, त्यांनी ते म्हणतात मुलाच्या वेळेस डॉक्टरला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इंजेक्शन दिलेले नाहीये, पण आता मुलीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही घेतलेले. पण आम्हाला पण माहिती आहे त्यांनी रॅबिसचे इंजेक्शन वगैरे काहीच दिलेले नाही. आणि रस्त्यावरचं गावठी कुत्रं पण त्याला पिसळलेलं, चावलेलं आहे त्या कुत्र्याला. ते असे मोकळ ठेवतात, कधीच बांधून ठेवत नाही. आणि ते पूर्ण गल्लीला त्रास येतो. पूर्ण गल्ली घाबरती. अक्षरशः लांबच्या रस्त्याने घरांमध्ये जातात. ते मोठ्या माणूस मारतं म्हणून मोठ्या माणसांना नाही, पण शक्यतो लहान पोरांना धरूनच घेतं डायरेक्ट. महापालिकेने काय कारवाई करणं अपेक्षित? बस महापालिकेने त्यांना सांगून ते कुत्रं परत त्यांना घरी आणून देऊ नये, त्याचं योग्य विल्हेवाट लावावी त्या कुत्र्याची, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.